मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 38 साईजमध्ये परफेक्ट क्रॉस पट्टीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा कट करायचा असतो, मापे कशी घ्यावी लागतात, पेपर कटिंग कसं करायचं, एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे. ब्लाऊजवरून मापे मोजून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमचा ब्लाऊज बघून मापे टाकायला व्यवस्थित लक्षात येईल. त्यासाठी आता हा मी पेपर घेतलेला आहे. आता इथे आपल्याला सर्वात आधी पाठीची उंची मोजून घ्यायची आहे आणि उंची मोजताना नेहमी पाठीची बाजू घेत जा. फक्त ब्लाऊज आपल्या इथे प्लेनमध्ये झाला पाहिजे. आता उंची मोजून घ्यायची. शोल्डरला इथे टेप ठेवून घ्या. हे पहा, सोपं सांगते एकदम असं समजून. लक्षात ठेवत जा, नवीनसाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला मापे घ्यावी लागतात. तयार उंची बघा किती आहे. माझी इथे 13.5 इंच उंची तयार आहे. हे पहा, असं बघायचं. परत एकदा दाखवते मी तुम्हाला. इथे हे पहा, असं मोजून घ्या. आपली जिथपर्यंत तयार आहे ना तिथपर्यंत, असं कडेपर्यंत, इथून इथपर्यंत कडेपर्यंत उंची मोजून घ्या. आता माझी उंची किती झाली, इथे 13.5 इंच भरली. 13.5 भरली, त्यामध्ये प्लस 1 इंच, म्हणजे इथे किती टाकायची, 14.5. आलं लक्षात. 1 इंच वाढवून घ्या, लक्षात ठेवा. आता इथे माझी उंची 13.5 इंच भरली. इथे मी 1 इंच वाढवून 14.5 वरती मार्किंग करून घेते. 14.5 लक्षात ठेवा. उंची अधिक 1 इंच लगेच मार्किंग करून घ्या, म्हणजे आपलं कुठे चुकणार नाहीये. इथे मी 14.5 वरती मार्किंग करून घेते. पुढच्या सुद्धा बाजूला एक मी 14.5 वरती असं मार्किंग करून घेते. एक अशी आपल्याला इथे लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा, जिथे आपण उंचीचं मार्किंग करून घेतलं तिथे अशी लाईन ओढून घ्या. आता इथे आपल्याला गळा रुंदी आणि शोल्डरचं माप टाकायचं आहे. ब्लाऊज घ्या मापाचं परफेक्ट, कारण की इथे मी तुम्हाला समजून सांगते. कोणाची पट्टी छोटी असते, कोणाची मोठी असते, त्यांनी त्या पद्धतीने असं मोजून घ्या. ते लक्षात ठेवा. आता इथे समजून सांगते. ह्या बाजूला मी पेपर थोडासा फिरवून घेते, म्हणजे इथे समजायला तुमच्या लक्षात येईल. आता असा मापाचा ब्लाऊज ठेवून घ्या. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरू शकता. परफेक्ट, कुठेही चुकत नाही. आता सर्वात आधी काय करायचं, तयार शोल्डर. हे पहा, इथे एक मार्किंग करून घ्या. इथे आपली बाही जोडलेली आहे, बघू शकता. आता इथे एक मार्किंग करून घ्या. हे झालं आपलं तयार. तुम्ही काय करा, इथे पायपिंग आहे, इथे आपली बाही सुद्धा जोडलेली आहे, असं मार्किंग करून घ्या. म्हणजे हे आपलं झालं परफेक्ट तयारचं मार्किंग. लक्षात आलं असेल नक्कीच. आता हे झालं व्यवस्थित. ह्या बाजूला आपली गळा रुंदी असते. लक्षात आलं, म्हणजे हा आपला गळा असतो. गळा रुंदी आपण किती घेतो, 2.5 इंच. मग ह्या बाजूला लगेच तयार शोल्डर अधिक गळा रुंदी 2.5 इंच. लक्षात ठेवा. आता शिलाईमध्ये किती पकडायचं, आपल्याला शिलाईसाठी सुद्धा लागणार ना, मग त्यासाठी 1 इंच पकडावं लागतं. इकडच्या बाजूला 1 इंच घ्या लगेच. हे पहा, इकडच्या बाजूला इथून मोजून घ्या. हे पहा, असं टेप पकडा आणि 1 इंच. ते 1 इंच आपल्याला कुठं लागतं, ह्यातलं अर्धा इंच. लक्षात ठेवा, समजून सांगते. ह्यातलं अर्धा इंच इथे पायपिंगसाठी लागतं. जास्त असं कमी सुद्धा आपण पकडत नाही. ते झालं. आणि ह्यातलं अर्धा इंच इथे आपल्याला बाही जोडण्यामध्ये लागतं. आलं लक्षात. तयार शोल्डर झालं. गळा रुंदी आपण किती पकडतो, 2.5 इंच. ते लक्षात ठेवा. आणि इथे 1 इंच शिलाईसाठी लागणार, म्हणजे ह्यातला अर्धा पायपिंगसाठी आणि ह्यातला अर्धा आपल्याला बाही जोडण्यामध्ये लागणार. हे आता लक्षात ठेवा. थोडंसं मार्किंग मोठं करते. हे पाहिजे, इथे मी थोडंसं मोठं केलं. आता इथे काय करायचं, आपल्याला इथून असा टेप पकडायचा. हे आता आपल्या शिलाईच्या सहित झालं. आलं लक्षात. आता असा टेप पकडा, इथून इथपर्यंत मोजून घ्या. आता इथं किती भरते, माझं 6.25 इंच राईट भरते. म्हणजे आपल्या शिलाईच्या सहित झालं ना. आपण इथे सुद्धा किती वाढून घेतलं, 1 इंच वाढून घेतलं, म्हणजे आपले हे आता परफेक्ट झालं. ह्याच्यामध्ये आपली गळा रुंदी सुद्धा झाली. हे आता लक्षात आलं तुमच्या. मग काय करा, थोडंसं मोठं मार्किंग करून घ्यायचं आणि इथून इथपर्यंत तुमचं 6 इंच सुद्धा भरेल. कोणाचं 5.25 सुद्धा भरेल, कोणाचं 6.25 भरेल, कोणाचं 6.5. या पट्टीवरती अवलंबून असतं. कोणाची पट्टी छोटी असते, कोणाची मोठी असते, कोणाची 2.5 इंच असते, कोणाची 2.25 इंच असते, कोणाची 3 इंच असते. लक्षात ठेवा. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा आणि इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. माझं इथं 6.25 इंच भरलेलं आहे. मग मी काय करणार, हे पहा, आपण हे बरोबर उंचीचं मार्किंग टाकलेलं आहे. इथं मग 6.25 जेवढं भरलेलं आहे ना, 6.25 तेवढं इथे मार्किंग करून घेते. तुमचं बघा किती भरलेलं आहे, तेच मार्किंग करून इथे घ्या. 6 भरलेला असेल तरी 6 घ्यायचं आहे. 6.25 भरलेला असेल तरी 6.25 घ्या. 5.25 जरी भरला असेल ना, तेवढंच माप तुम्हाला इथे घ्यायचं आहे. त्यामध्ये कुठलाही बदल करत जाऊ नका. तुम्हाला तर जो तो ब्लाऊज परफेक्ट बसत असेल किंवा तुमच्या कस्टमरला जो तो ब्लाऊज परफेक्ट बसत असेल, तेच माप तुम्ही इथे घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवा. आता हे झालं बरोबर. ह्या बाजूला गळा रुंदी. इथं आपण गळा रुंदी घेतली, त्यासाठी ह्या बाजूला मी इथं समजून सांगितलं, म्हणजे तुम्हाला सुद्धा पटकन तुम्हाला लक्षात येणारी पद्धत आहे. आता हे झालं माप बरोबर. इथे तुमचं अर्धा इंच जाईल, इथे तुमचं अर्धा इंच जाईल. हे पहा, म्हणजे हे मधलं जे अंतर राहतं ना, ते परफेक्ट आपलं तयार अंतर राहतं. हे अंतर लक्षात ठेवत जा, ही नेहमी पद्धत. आता ह्या बाजूला मुंडा माप टाकून लगेच तुम्हाला मी समजून सांगते. हे पहा, शोल्डर व्यवस्थित ठेवा फक्त इथे. हे पहा, बरोबर शोल्डर आपलं. हे पहा, असं ठेवून घ्या. ज्या पद्धतीने आपण मुंड्याला आकार देतो का, तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. आता इथे काय करा, हे पहा, पट्टी ठेवून घेतली तरी सुद्धा चालेल, किंवा असं जिथे आपली फिटिंग आहे ना, बघू शकते इथे माझी फिटिंग आहे. हे पहा, मी प्रत्येक वेळेस सुद्धा तुम्हाला हे समजून सांगत असते. लक्षात ठेवा.
म्हणजे तुमचं कुठेही चुकू नये. आलं लक्षात? आता इथे पट्टी ठेवते मी. मार्किंगसुद्धा केलं. इथे बघा आपली बाही जोडत आलेली आहे आणि इथे आपली फिटिंग आहे. लक्षात ठेवत जा ही पद्धत. इथे मी पट्टीचा सुद्धा वापर करते. हे पहा. आता इथे मुंडा कसा मोजायचा हे पहा. आपलं शोल्डर आपण इथे पट्टीसुद्धा ठेवून घेतली. आलं लक्षात? तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा. लक्षात ठेवा. असा टेप पकडायचा आणि इथं एका सरळ लाईनीमध्ये बघा माझं इथे राईट 6 इंच भरलेलं आहे. पहा एका लाईनीमध्ये इथे आपण मार्किंग आहे आणि अशी पट्टी सुद्धा ठेवलेली आहे. शोल्डरला टेप पकडायचा अशा पद्धतीने आणि सरळ लाईनीमध्ये बघायचं. माझं इथं भरलं 6 इंच. काय करायचं, जेवढं भरलेलं आहे तेवढं लगेच असं लिहून ठेवायचं. जेवढं भरलेलं आहे तेवढंच टाका. त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही ते लक्षात ठेवा. माझं इथे 6 इंच भरला. मी 6 वरती मार्किंग करून घेते. लक्षात ठेवा ही पद्धत. हे पहा 6 वरती मार्किंग करून घेते. जेवढं भरलेलं आहे तेवढंच मार्किंग करून घ्यायचं आहे. एक अशी लाईन ओढून घ्या. आता पाठीच्या सुद्धा बाजूला आपल्याला तेवढंच ठेवायचं आहे आणि पुढच्या बाजूला सुद्धा जेवढं भरलेलं आहे तेवढं वहीमध्ये लिहून ठेवा लगेच. आता पेपर मी असा फिरवून घेते म्हणजे मापे समजून सांगायला सोपं पडेल. आता इथे छातीचं मार्किंग करून घ्यायचं. छातीचा चौथा भाग टाकावा लागतो. हे पहा हुकाची बाजू नेहमी हुकाच्या बाजूने मोजत जा. ब्लाऊज असा उलटा करून घ्यायचा पूर्ण. लक्षात ठेवत जा. पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या. पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्यायची अशी जिथपर्यंत आहे. पहिली शिलाईची टिप फक्त लक्षात ठेवत जा. ब्लाऊज असा ठेवून घ्या. इथे सुद्धा असं व्यवस्थित पकडा. असा ठेवून घ्या. गळासुद्धा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा. आता इथून इथपर्यंत आपण जिथपर्यंत मार्किंग केलेलं आहे ना तिथपर्यंत आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. असा टेप पकडा आणि असं मोजून घ्या. माझं इथे भरते 9.5 इंच. ब्लाऊजची ही फक्त एकच बाजू म्हणजे हा आपला पूर्ण ब्लाऊजचा चौथा भाग झालेला आहे. फक्त लक्षात ठेवा म्हणजे 38चा चौथा भाग 9.5 इंच हे लक्षात ठेवा. आता 9.5 इंच मार्किंग करून घेते. इथून इकडच्या बाजूला 9.5 इंच आहे. हे पहा चौथा भाग अधिक 2 इंच. 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा. हे पहा इथे मी 2 इंच इथे मी छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच घेतलेला आहे ते फक्त लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, अशी सरळ लाईन ओढून घ्या. कमरघेर नाही मोजला तरी सुद्धा चालतो. सरळ लाईन अशी ओढून घ्यायची आहे. हे पहा इथे सुद्धा मी सरळ लाईन अशी ओढून घेते. परफेक्ट होऊन जातं हे लक्षात ठेवा. आता इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हे पहा टेप पकडा इथपर्यंत आणि मध्य करून घ्यायचा. इथे मध्य झाला बरोबर. आता पाठीमागची बाजू आपण इथे कट करत आहोत. असं पेपर कटिंग तुमच्या मापाचं करून ठेवा म्हणजे नंतर ब्लाऊज वरती मार्किंग करायला तुम्हाला सोपं पडेल. पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथे मी 1.25 इंचावरती घेणार आहे. 1 आणि 2 लाईनी लक्षात ठेवा. 1 इंच इथे येते आणि 2 लाईनी आणखीन घ्यायच्या म्हणजे 1.25 इंच झालं. लक्षात ठेवा. पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे 1.25 इंचावरती द्यायचा आहे. लक्षात ठेवा. इथून इकडच्या बाजूला 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे हे पहा अशा पद्धतीने इथून इकडच्या बाजूला द्यायचं आहे किंवा या बाजूने दिलं तरी सुद्धा चालेल. आणि बऱ्याच वेळा काय होतं तुम्हाला गोळ वगैरे जर चुन्या वगैरे काय प्रॉब्लेम असेल तर मग हे पहा इथून द्या. इथूनच द्यायचा. इथे येतो बघा बऱ्याच वेळा. अर्धा इंचाने थोडंसं खाली घ्यायचं. इथं असा आकार इथे थोडंसं इथून घ्यायचं. मग हे पहा अशा पद्धतीने आकार व्यवस्थित आहे का ते बघा. मग नंतर हे पहा इकडच्या बाजूला घ्यायचा. इथे सुद्धा बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो. त्यांनी त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. जर नसेल प्रॉब्लेम येत तर मग असाच आकार सर्वात आधी मी दिला ना वरच्या बाजूला इकडं ती पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल. आणि असा प्रॉब्लेम येत असेल तर ही पद्धत वापरा. मग थोडंसं खाली घ्यायचं अशा पद्धतीने. हे नक्कीच लक्षात आलेली पद्धत असते. आता पाठीचा गळा बघा किती तयार आहे. ह्या तयार गळा बघायचा आपल्या किती आहे. लक्षात ठेवा. 4 इंच माझा इथे तयार आहे. पाहिजे एवढी पट्टी बघायची आपली किती तयार आहे असं बघायचं. तुमचा किती सुद्धा तयार असू द्यात. माझं इथे राईट 4 इंच तयार आहे. 4 त्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं. किती सुद्धा तयार असू द्यात. 3, 3.5 कोणाचा 4.25 असतो, कोणाचा 5 इंच असतो, कोणाचा 5.5 इंच असतो. त्यांनी त्या पद्धतीने लगेच त्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं. 1 इंच कशासाठी लागतं. इथे वरच्या बाजूला अर्धा इंच आणि इथे खाली अर्धा इंच लागतं. त्यासाठी गळा तयार अधिक 1 इंच. लक्षात ठेवत जा ही पद्धत. वहीमध्ये ना मापे लगेच लिहून ठेवत जा म्हणजे तुम्हाला परतच्या वेळेस मार्किंग करायला सोपं जाईल ते लक्षात ठेवत जा. इथे मी तयार गळा अधिक 1 इंच घेतलेला आहे. आता इथे 2.5 इंच गळा रुंदी जी वरच्या बाजूला घेतली ना तिची इथे सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायची. लक्षात ठेवा. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. हे अशा पद्धतीने. आता इथे तुम्ही तुमच्या आवड्यानुसार सुद्धा आकार गळ्याचा ठेवू शकता. इथे मी गळ्याचा गोलच आकार ठेवणार आहे. लक्षात ठेवा.
पाऊण इंचावरती किंवा 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. कोपरा आहे, कोपऱ्यापासून 1 इंच घ्यायचं, लक्षात ठेवा. मग इथून असा आकार देऊ शकता. आकार खूप असा व्यवस्थित येतो अशा पद्धतीने. आता पाठीचा टक्स मार्किंग कसा करायचा हे पहा. असा मध्य करून घ्यायचा बरोबर इथे. हे पहा, हे अंतर बरोबर असा मध्य झाला पाहिजे, लक्षात ठेवा. आता इथे उंचीला गळा थोडासा आपला खाली येणार आहे, अर्धा इंच आहे, लक्षात घ्या. इथे मी 4 इंच घेते. जर तुमचा गळा डीपमध्ये असेल ना थोडासा, मग तुम्ही 3 इंच 3.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल उंचीला, लक्षात ठेवा. असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे. आता इथे काय करायचं, इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच, असं त्रिकोण तयार करून घ्या. हे पहा इथे. हे पहा अशा पद्धतीने बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. आणि वाटलं तर इथे एक मार्किंग करून ठेवा, नाही लक्षात आलं तर. हे पहा अशा पद्धतीने. आता सर्वात आधी आपण काय करूया, हे व्यवस्थित असं कट करून घेऊया. इथे आपली पाठीची बाजू परफेक्ट कटिंग करून झालेली आहे. आता पुढची बाजू कशी कट करायची आहे. आता इथे काय करायचं, तुम्हाला खालच्या बाजूला सुद्धा थोडीशी अशी जागा ठेवा आणि इकडच्या सुद्धा बाजूला थोडीशी जागा ठेवा. म्हणजे काय होईल, थोडंसं मार्किंग आपलं येणार आहे, त्यासाठी लक्षात ठेवायचं. पेपर घेताना थोडासा मोठा घ्यायचा. आता इथे सुद्धा बघू शकता, एका लाईनीमध्ये आहे का ते सुद्धा बघत जा, क्रॉसमध्ये येऊ देऊ नका. आता सर्वात आधी हे पा आहे असंच ठेवून घ्या. हे पा इकडच्या सुद्धा बाजूला लक्षात ठेवा, ही पद्धत आहे असंच ठेवायचं आहे. सर्वात आधी आपण पाठीची बाजू मार्किंग करून घ्यायची आहे अशीच, यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. आता ही आपली पुढची बाजू, पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. सर्वात आधी मार्किंग करून घ्या. हे पा सरळ लाईन, इथून सरळ लाईन घ्या. हे पा अशा पद्धतीने इथून, हे पा इथून घ्यायची सरळ लाईन. इकडच्या बाजूला असं पकडा, सरळ लाईन. आता इथे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. पाऊण इंचावरती मार्किंग करून घ्या. इथे पाऊण इंच आहे, बघू शकता. पाऊण इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पा अशा पद्धतीने इथे आणि असं मार्किंग करून घ्यायचं. हा आपला मध्य तर आहेच. इथून असा आकार देऊन घ्यायचा. इकडच्या बाजूला घ्यायचा. हे पा अशा पद्धतीने. हे पा बघू शकता, व्यवस्थित आकार आपला इथे झालेला आहे. आणि जर तुम्हाला ह्यामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल, इथे हे पा इथून आकार घेऊ शकता. अर्धा इंचाने खाली घेतलं तरी सुद्धा चालेल. इथे जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी त्या पद्धतीने करू शकता. नसेल प्रॉब्लेम येत आहे असाच आकार इथे देऊन घ्यायचा वरच्या बाजूलाच. इथे खाली नाही घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि प्रॉब्लेम येत असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता. आता गळारुंदी 2.5 इंच लक्षात ठेवा. इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते गळारुंदीचं. इथे अर्धा इंच जाईल तुमचं, इथे अर्धा इंच जाईल, शिलाईमध्ये जाणार. एवढं मधलं जे अंतर राहील ते परफेक्ट तयार होईल शोल्डर. आता इथे आपल्याला पुढचा गळा किती आहे तो मार्किंग करून घ्यायचा. असा ठेव व्यवस्थित. एक लाईन ओढून घ्या. इथे गळा जिथपर्यंत आपला तयार आहे, बघू शकता इथे माझा हा गळा तयार आहे, असं ठेवा. गुढी पडू देऊ नका. पट्टीचा वापर करा एका लाईनीमध्ये. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे शेवटचं टोक आलेलं आहे ना आपलं पायपिंगचं, तिथे अशी पट्टी ठेवायची. वाटलं तर मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. अशी लाईन ओढून घेऊ शकता. हे पाशी किंवा पट्टी ठेवा, तुम्हाला सोपं पडेल. आता हे आपलं शोल्डर झालं. इथपर्यंत आपण पट्टीसुद्धा ठेवलेली आहे, एक मार्किंगसुद्धा करून घेतलं. आता इथे हे पा असं ठेवून घ्या टेप आणि एका लाईनीमध्ये बघायचं. हे पा बरोबर मी शोल्डरला असा टेप ठेवून घेतलेला आहे आणि एका लाईनीमध्ये बघून घ्यायचं. हे पा 6.5 माझा तयार आहे. 6.5 तुमचं किती आहे बघा. कोणाचं 6 भरेल, कोणाचं 5.25 सुद्धा भरू शकतो, कोणाचा थोडासा वरती असतो, 5.5 सुद्धा असतो. त्यांनी त्या पद्धतीने तेच माप टाकायचं आहे. त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. गळा नेहमी आहे तेवढं टाकत जा. बऱ्याच वेळा काय होतं, आपलं शोल्डर उतरलं जातं, लक्षात ठेवा. त्यासाठी गळा नेहमी आहे तेवढंच टाका. आता इथे माझा भरला 6.5, मग मी आहे तेवढंच टाकणार आहे. शिलाई होऊन ते परफेक्ट होऊन जातं, ते लक्षात ठेवा. इथे मी आहे तेवढंच मार्किंग करून घेते. हे पहा आहे तेवढं टाकते
6.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे. आता गळा रुंदी 2.5 इंच. मापे फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला नक्की जमणार आहे. इथे मी मार्किंग करून घेते. आता ह्या सुद्धा बाजूला असं मार्किंग करून घेते. चौकोन तयार झाला पाहिजे आपला, म्हणजे आकार द्यायला आपल्याला सोपं जातं. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1.5 इंच. हे पहा इथून 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथे असा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. व्यवस्थित येतो. हे पहा अशा पद्धतीने. गळा आपण आहे तेवढाच का टाकतो, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हे समजून सांगत असते. हे शोल्डर 1/2 इंचाने खाली होतं, म्हणजे हे आपलं इथून खाली येतं. लक्षात ठेवा, गळा सुद्धा आपला इथून खाली 1/2 इंच येतो. शोल्डर आपलं शिलाई होऊन 1/2 इंच खाली येतं. इथे सुद्धा गळा आपला 1/2 इंचाने खाली होतो. ते आता लक्षात ठेवा. इथे गळा मी तुम्हाला नेहमी आहे तेवढाच का टाकायला समजून सांगत असते. आपला हे 1/2 इंचाने असं आपण शिलाई करतो इकडच्या बाजूला. हे असं खाली येतो 1/2 इंच. लक्षात आलं. जास्त सुद्धा कमी घ्यायचं नसतं. आपल्या इकडच्या बाजूला हा मुंडा म्हणजे बाही जोडली जाते. लक्षात घ्यायचं ही पद्धत. हे अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा एक लाईन अशी ओढून घेते. 1/2 इंच जाताना आपल्या शिलाईमध्ये एक लाईन मी अशी ओढून घेते. इथे सुद्धा गळा 1/2 इंचाने खाली झाला. लक्षात आलं. समजून सांगते. आता ह्या बाजूला घेते. बघू शकता 6.5. हे पहा शिलाई होऊन 1/2 इंचाने खाली येतं. लक्षात घ्या. शोल्डर आणि गळासुद्धा शिलाई होऊन आपला 1/2 इंचाने खाली येतो. ही पद्धत लक्षात ठेवत जा. त्यासाठी गळा आहे तेवढा टाकायचा. आता इथे बघू शकता बरोबर माझं 6.5 इंच भरलेलं आहे. आपण गळा टाकताना इथून टाकला, इथून इथपर्यंत टाकला. हे पहा मोठं करते थोडंसं. हे पहा इथून इथपर्यंत टाकला. 6.5 इंच भरला. आलं लक्षात. इथून इथपर्यंत मोजून घेतलं. म्हणजे ही लाईन सर्वात आधीची आपण ओढून घेतली ती. फक्त इथे नंतर मी तुम्हाला समजून सांगितली. इथे 1/2 इंचाने खाली घेतलं, इथे 1/2 इंचाने खाली घेतलं. असं पकडायचं. मग इथून इथपर्यंत पकडायचं. हे अशा पद्धतीने. परफेक्ट झालं. 5.5 असेल तर तेवढं टाका. 5.25 सुद्धा असेल तर तेवढंच टाकायचं आहे. त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही आहे. नाहीतर तुमचं वरच्या बाजूला तुम्हाला वाटेल 1/2 इंचाने वाढून घ्यावं. ते करू नका. तिथे शोल्डर उतरलं जातं. ते लक्षात ठेवा. एक ह्या पद्धतीने तुम्ही शिलाई करून बघू शकता. बऱ्याच ताईंना सुद्धा परफेक्ट ब्लाऊज बसलेला आहे. ते फक्त लक्षात ठेवा. आता इथे 1 इंच मार्किंग करून घ्या. क्रॉसपट्टीसाठी 1 इंच वाढून घ्या. इथे हे पहा. इथे टक्स मार्किंग आपण नंतर करूया. इथे तुम्हाला थोडं समजून सांगते. 1 इंच लक्षात ठेवा. ते कुठं लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते. क्रॉसपट्टीसाठी लागतं ते आपल्याला शिलाईसाठी. 1 इंच 1 इंच 1 इंच इथपर्यंत आपण इथं मार्किंग केलं काय. अशी एक सरळ लाईन ओढून घेतली. हे पहा इथं. इथे माझं थोडंसं मार्किंग करताना क्रॉस झालं होतं. त्याच्यामुळे मी काय केलं नंतर अशी सरळ लाईन ओढून घेतली. लक्षात ठेवा. आता इथे असा पट्टीचा वापर करा. एक अशी लाईन ओढून घ्या किंवा टेपचा वापर केला तरी सुद्धा चालेल. अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला हे सोडून द्यायचं खालच्या बाजूचं. इथून वरच्या बाजूला क्रॉसपट्टी जी आपली तयार आहे ना ते मार्किंग करून घ्यायचं. ब्लाऊज घ्या मापाचा. समजून सांगते. बऱ्याच वेळा काय होतं मार्किंग कसं करायचं ते आपल्या लक्षात येत नाही. हे पहा असा ब्लाऊज ठेवून घेते. हे पहा इकडची बाजू कुठलीही एक बाजू घेतली तरी सुद्धा चालेल. काही प्रॉब्लेम नाही आहे. ते लक्षात ठेवा. आता इथून हे आपलं तयार झालं. लक्षात ठेवा. आणि ही सुद्धा क्रॉसपट्टी आपली तयार झाली. आता जिथं आपली तयार आहे ना तिथं असं मार्किंग करून घ्या. खडूने मार्किंग करा. इथे सुद्धा आपली तयार आहे. इथे एक मार्किंग करून घ्या. लक्षात ठेवा. आता ही पद्धत. आता ह्याच्यावरती मी सोबतच तुम्हाला मार्किंग करून दाखवते. तुमचं बघा आणि तेच मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्याच्यावरती इथून इथपर्यंत ते लक्षात ठेवा. हे आपण जास्त घेतलं शिलाईसाठी लागणार म्हणून. आता असा टेप पकडा. 2.5 इंच माझं भरतंय. 2.5 इंच हे पहा जिथपर्यंत तयार आहे ना ही बाजू ही आपली फिटिंगची बाजू झाली. आलं लक्षात. हे पहा असं मोजून घ्या. माझं भरतंय 2.5 इंच. 2.5 इंच. तुमचं बघा किती भरते. कोणाची 2.25 इंच सुद्धा असते, कोणाची 3 इंच सुद्धा असते, कोणाचं 2 इंच सुद्धा हे अंतर असतं. ते लक्षात ठेवा. असं मोजून घ्या. कोणाची 2.5 इंच सुद्धा भरेल ते लक्षात ठेवा. कोणाची क्रॉसपट्टी थोडीशी मोठी सुद्धा असते, कोणाची छोटी सुद्धा असते. त्यांनी त्या पद्धतीने लगेच बघायचं, मार्किंग करायचं आणि लगेच असं मोजून घ्यायचं. माझं इथं भरलं 2.5 इंच. इथून वरच्या बाजूला 2.5 इंच. लक्षात ठेवा. हे पहा ही लाईन ओढून घेतली का आपण, ही वरच्या बाजूची लाईन. तिथून असं जेवढं भरलेलं आहे तेवढं लगेच मार्किंग करून घ्या. तुमचं बघा किती भरते.
ते मार्किंग करून घ्या. 2.25 भरलेलं असेल तेच मार्किंग करायचं, 2.5 भरलेलं असेल तेच मार्किंग करायचं. इथे मी तुम्हाला समजून सांगते. हे हे लक्षात ठेवायचं ही पद्धत. मग तिथेच आपली फिटिंग कमी जास्त होते. क्रॉसपट्टीच कारणीभूत असते त्याला, ते लक्षात ठेवा. जर क्रॉसपट्टी जर आपली कमी जास्त झाली, इथे सुद्धा तुमचं कमी जास्त फिटिंगला लगेच होणार, ते लक्षात ठेवत जा. त्यासाठी हे तयार जेवढं आहे तेवढं लगेच इथं मार्किंग करून घ्या, ह्या लाईनीच्या वरती. लक्षात ठेवा. हे झालं बरोबर. आता ह्या बाजूला इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. हे पहा, लक्षात ठेवा. इथून इथपर्यंत मोजून घ्या. मार्किंग केलं तिथपर्यंत. ही माझी इथपर्यंत तयार आहे. असं जवळून दाखवते. असं टेप पकडायचं वरच्या बाजूला आणि इथपर्यंत माझं भरलं 3 इंच. हे पहा, राईट माझं इथून मोजून घेतलं, राईट माझं किती भरलं, 3 इंच भरलं. मग मी काय करणार, ह्या बाजूला आहे तेवढं तुमचं बघा किती भरलंय. 3 भरतं, 2.25 इंच सुद्धा भरतं. कोणाचं कमी जास्त सुद्धा क्रॉसपट्टी असू शकते, ती सुद्धा बाजू लक्षात ठेवा. कोणाचं 3.25 भरेल, कोणाचं 3.5 इंच सुद्धा भरू शकतं. त्यांनी त्या पद्धतीनेच घ्यायचं आहे, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. कोणाची क्रॉसपट्टी छोटी असते, कोणाची मोठी असते, त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. आता इथं माझं भरलं तेवढंच मी इथे मार्किंग करून घेतलं. लक्षात आलं. आता ह्या बाजूने काय करायचं, जिथे आपलं एवढं भरलं का 2.5 इंच ह्या बाजूला भरलेलं, हे पहा इकडे पेपर फिरवून घेते. लक्षात घ्या. ह्या बाजूला जेवढं आपलं भरलं ना इथं, मग त्या पद्धतीने मग ह्या बाजूला सुद्धा मी 2.5 इंच हे पहा असं आलं. इथपर्यंत आपण इथून काय करायचं, हे पहा असा आकार देऊन घ्यायचा. थोडासा उंच असतो. आपली ही हुक आणि लूक पट्टीची बाजू असते, थोडीशी अशी उंचच असते. लक्षात ठेवा. हे पहा इथून मग असं मार्किंग करून घ्यायचं इथपर्यंत. हे पहा बघू शकता, एकदम असं सोपं समजून सांगितलं. ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. इथे तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, फिटिंगच्या बाजूचं मार्किंग हे मोजून घ्यायचं, इथं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा एवढ्या भागामध्ये लक्षात ठेवा इथे, आणि हे अंतर मोजून घ्यायचं परफेक्ट आणि इथं मार्किंग करून घ्यायचं. लक्षात ठेवत जा ही पद्धत नेहमी. आता हे आपण 1 इंच वाढवून घेतलं. लक्षात आलं. मगाशी 1 इंच आपण वाढवून घेतलं. ते कुठं लागणार आपल्याला, हे पहा ह्यातलं 1/2 इंच इथे खालच्या बाजूला लागणार शिलाईसाठी, आणि ह्यातलं वरच्या बाजूचं 1/2 इंच इथं लागणार आहे जोडण्यामध्ये. हे पहा इथून आपली अशा पद्धतीने जोडत येणार. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, समजून सांगितलं. आणि ह्यातलं हे 1/2 इंच इथं खाली लागतं, त्यासाठी इथे आपण खालच्या बाजूलाच 1 इंच वाढवून घेतलं. आता हे नक्की लक्षात आलं असेल. आता इथे आपल्याला ब्लाऊजच्या उंचीनुसार छातीचा टक्स मार्किंग करून घ्यायचं. हे इथून, हे पहा इथून इथपर्यंत, हे पहा कडेपर्यंत, हे पहा एवढं अंतर मोजून घ्यायचं. त्याचा बरोबर असा मध्य करायचा. तुमचे किती सुद्धा येऊ द्यात. हे पहा मध्य करायचा. हे पहा इथे मार्किंग करून घ्यायचं. परत एकदा समजून सांगते. हे पहा असा टेप पकडायचा, मध्य करून घ्यायचा, मार्किंग करून घ्यायचं इथे. आता इथे काय करायचं आहे तुम्हाला, हे पहा आहे अशीच लाईन खाली ओढून घ्यायची. हे पहा आहे अशीच लाईन खाली ओढून घ्यायची, म्हणजे तुमचं चुकणार नाही. इथे मध्याचं मार्किंग केलं का आपण, त्याच्यावरती बरोबर सरळ मध्ये खाली लाईन अशी ओढून घ्यायची, म्हणजे तुमचं इथे कुठंही चुकणार नाहीये. आता इथे आपल्या ब्लाऊजची उंची तयार होणारी उंची 13.5 इंच तयार होणार आहे. मी तुम्हाला ब्लाऊजवरती सुद्धा मागाशी मोजून दाखवलं. आता वरून येणारा टक्स पॉईंट असतो आपला छातीचा, वरून येणारा ब्लाऊजच्या उंची अनुसार असतो. वरून 9.5 वरती मार्किंग करून घेते इथे. आता हे वरून व्यवस्थित परफेक्ट मार्किंग करून घेतलं 9.5 वरती. लक्षात ठेवायचं आहे ही पद्धत. आता छाती परफेक्ट बसायला सुद्धा हवा आपल्याला. इथे खोलगट भाग सुद्धा आपला परफेक्ट झाला पाहिजे. ह्या रेषेच्या पलीकडे हे आपण लाईन ओढून घेतली का, ह्या रेषेच्या पलीकडच्या बाजूला 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंच लक्षात ठेवा. इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला मी 1.5 इंच मार्किंग करून घेते. हे पहा इथे हे झालं परफेक्ट. आता इथे काय करायचं आपल्याला, असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. तिथेच आपला खोलगट भाग परफेक्ट तयार होतं. बसायला बरोबर ब्लाऊज तुम्हाला बसणार आहे. लक्षात ठेवा, कुठेही प्रॉब्लेम येणार नाहीये. हे झालं बरोबर, आलं लक्षात. आता हे अंतर दोन्ही सुद्धा आता हे पकडायचं, म्हणजे इथून इथपर्यंत मोजून घ्या. अंतर तुमचं किती भरलंय, 3 इंच. थोडक्यात समजून सांगते. हे पहा हे अंतर किती भरलं, 3 इंच. आपण इथं 2.5 इंच घेऊया. लक्षात आलं. 1/2 इंचाने कमी घेतलं तरी सुद्धा चालतं. हे पहा 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे, हे पहा अशी लाईन ओढून घ्या त्याच्यावरती बरोबर इथपर्यंत. क्रॉसपट्टी वाढवायची नाहीये. क्रॉसपट्टी आहे तेवढी ठेवा. का ठेवायची आहे तेवढी, हे बरोबर शिलाईमध्ये जाणार. इकडच्या बाजून मग फिटिंगला कमी पडतं, त्यासाठी आपण फक्त इथे एवढंच वाढवून घेतलं. पाठीच्या बाजूसाठी वाढवावं लागतं, हे लक्षात ठेवा. क्रॉसपट्टीमध्ये कुठलाही बदल करायचा नाही आहे, अशी ठेवायची आहे. मी तुम्हाला शिलाईचे सुद्धा व्हिडिओ टाकते त्यासाठी. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, इथून 1/2 इंच फक्त वाढवून घ्या. 1/2 इंच फक्त, जास्त नाही.
हे पहा असं मार्किंग करून घ्या. आता इथे थोडंसं असं क्रॉसमध्ये येतंच आपलं, लक्षात ठेवा. हे पहा क्रॉसमध्ये अशी लाईन ओढून घेतली. आता हे झालं परफेक्ट, हे लक्षात आलेलंच असेल. वाटलंच तर ना एक फोटो काढून ठेवा, म्हणजे कशा पद्धतीने आपण मार्किंग केलं तुमच्या हे नक्की लक्षात येईल. आता हे आपण व्यवस्थित कट करून घेऊया. सर्वात आधी इथून कट करा, क्रॉसपट्टी कट करायची. हे पहा इथून करा. बऱ्याच वेळा काय होतं, कट कसं करायचं हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही, त्यासाठी ही पद्धत वापरू शकता. हे पहा इथपर्यंत कट करायचं. इथून हे पहा इथून कट करा. हे आपण जास्त घेतलं ना ते आपल्याला लागणार आहे, त्यासाठी आपण हे जास्त घेतलं होतं. हे अशा पद्धतीने हे कट करून घेऊ शकता. ही झाली आपली परफेक्ट क्रॉसपट्टी, हे लक्षात ठेवायचं. आता इथून हे कट करून घेते. आता इकडच्या बाजूने हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता ह्या बाजूने हे पहा इथून हे कट करून घ्या. पुढचा मुंडा आपला आकार दिलेला आहे तोच परफेक्ट कट करून घ्या, लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. सर्वात आधी काय करा, हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. हे पहा इकडच्या बाजूला घ्यायचं, मग नंतर बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. व्यवस्थित आहे का ते असं बघून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे पहा इथून कट करा. हे लक्षात ठेवत जा कुठून कशा पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे. पहा इथून इथपर्यंत हे कट करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं इथं थोडंसं नंतर मार्किंग करून ठेवा. बरोबर मध्य त्याच्यावरतीच आपला आला पाहिजे. तिथे आपला खोलगट भाग तयार होण्यासाठी आपण वरून सुद्धा मार्किंग केलेलं असतं, इथे सुद्धा मार्किंग ह्याच्यावरती केलेलं असतं. त्यासाठी हे महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. इथे मी थोडंसं त्यासाठी जास्त मार्किंग ठेवलेलं आहे. पेनाने मार्किंग करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे चुकणार नाही आपलं तिथे मार्किंग करायला. ह्या बाजूला आता इथे थोडंसं मार्किंग करून ठेवा. हे पहा इथे, आणि इथे सुद्धा वाटलंच तर मार्किंग करून ठेवा. हे पहा अशा पद्धतीने. वाटलंच तर काय करा तुम्ही, हे पहा पेन वापरा आणि असं मार्किंग करून ठेवा. इथे थोडंसं इथे थोडंसं, म्हणजे ब्लाऊज पिसावरती कटिंग करताना बरोबर लक्षात राहतं आपल्या, म्हणजे चुकत नाही कुठेच. आता हे परफेक्ट झालेलं आहे. आता हे इकडची बाजू आपण कट करूया. इथून कट करा. हे पहा अशा पद्धतीने. आपला इथे पाठीचा सुद्धा गळा कट करायचा राहिलेला आहे. हे पहा इथून हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे गळ्याचा आकार परफेक्ट आपला इथे आलेला आहे. हे पहा हे व्यवस्थित कट करून झालं. क्रॉसपट्टी सुद्धा परफेक्ट कट करून झाली. आता गळ्याचा आकार कट करूया पाठीच्या. हे पहा इथून कट करा. सावकाश व्यवस्थित कट करून घ्या. तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचं असंच पेपर कटिंग करून ठेवायचं आहे. त्यासाठी आज मी तुम्हाला पेपर कटिंग वरती शिकवलेलं आहे. आता इथे आपल्याला बाहीचं पेपर कटिंग करायचं आहे. तुमच्या मापाचं परफेक्ट इथे मी समजून सांगा. अर्धा इंचाने शोल्डर कमी करून घ्या, अर्धा इंच मार्किंग करून घ्या. कारण की शोल्डर आपण अर्धा इंच पकडतो, अर्धा इंच कमी करून घ्या. कशासाठी, पुढची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, अर्धा इंच कमी होतं. हे पहा अर्धा इंच कमी होतं, आलं लक्षात. बाही आपण कशी जोडतो, मध्यावरती ठेवतो बरोबर बाहीचं मध्ये. शोल्डर जोडल्यानंतरच आपण बाही जोडतो, आलं लक्षात. त्यासाठी अर्धा इंचाने कमी करून घ्यायचं. आता इथे मी अर्धा इंच कमी करून घेतलं, मार्किंग करून घेतलं. आता इथे बाही आपण कशा पद्धतीने जोडतो, इथून जोडत येतो. हे पहा आलं लक्षात. आता इथून असा हा इथपर्यंत राऊंड मोजून घ्यायचा. हे पहा असा टेप पकडा, अर्धा इंचाच्या खाली असं पकडा इथे. हे पहा आणि टेप फक्त हे पहा अशा पद्धतीने सावकाशमध्ये मोजून घ्या. एकदाच तुम्हाला तुमच्या मापाचं परफेक्ट पेपर कटिंग करून ठेवायचं आहे. 9.5 इंच माझं भरते, राईट 9.5 इंच भरलेलं आहे. तुमचं बघा किती भरते. कोणाचं 9 इंच भरेल, कोणाचं 9.25 इंच सुद्धा भरू शकतं. मुंड्यावरती अवलंबून असतं, ते लक्षात ठेवा. परफेक्ट 9.5 इंच माझं इथं भरलेलं आहे. मोजून घेतलं मी. किती भरलं लगेच लिहून घ्या इथे. हे पहा लिहून घ्यायचं लगेच. ते आपलं शिलाईचं सहित झालं, कारण की परफेक्ट बाही आपण इथपर्यंत जोडतो ना, हे लक्षात ठेवत जा. नवीनसाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. इथे तुम्हाला समजून सांगितली, ही पद्धत नक्की वापरत जा. आता इथे पेपर कटिंग घेते. घडी करून घ्यायची, इकडच्या बाजूने घेते समजण्यासाठी. हे पहा आणि असं पेपर कटिंग करून ठेवा. अशी घडी करून घेते. ही बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. व्यवस्थित घडी करून घ्या. आता इथे काय करायचं आहे, एका लाईनीमध्ये आहे का, बऱ्याच वेळा क्रॉसमध्ये असतं, एक लाईन अशी ओढून घेते. हे पहा लाईन ओढून घेतली. आता हा ब्लाऊज पीस साधा आहे, त्याच्यामुळे साधीच बाही आपल्याला इथे कट करायची आहे, लक्षात ठेवा. सर्वात आधी काय करा, एक साधा ब्लाऊज तुम्ही शिलाई करून बघू शकता. तो जर तुम्हाला परफेक्ट बसला, आणि जर माझ्याकडे सुद्धा ह्याच्यामधले अस्तरचे ब्लाऊज आहे, त्याचं सुद्धा मी तुम्हाला कटिंग नक्की टाकेल.
ही आपली बंद बाजू फक्त लक्षात ठेवा. आता इथे आपण अशी सरळ लाईन ओढून घेतली. आता हे मोजून इथून माझं अर्धा इंच कमी करून घेतलं आपण आणि इथून मोजून घेतलं. किती भरलं? 9.5 इंच माझं भरलं. तुमचं बघा किती भरलेलं आहे. आता मग इथे सुद्धा 9.5 इंच जेवढं भरलेलं आहे तेवढं, त्यामध्ये कुठलाही बदल करू नका. तुमचं जेवढं भरलेलं आहे ना तेवढं लिहून ठेवा लगेच किती भरलेलं आहे तेच मार्किंग करून घ्यायचं. इथे हे पा इथे अशा पद्धतीने 9.5 वरती मार्किंग करून घेते. हे पा इथे जेवढं भरलेलं आहे तेवढं लगेच मार्किंग करून घ्या. अशी लाईन ओढून घ्यायची त्याच्यावरती लगेच. हे पा अशा पद्धतीने ते परफेक्ट घडीचं मार्किंग झालेलं आहे आपलं. ही आपली घडी झाली. लक्षात ठेवा. त्याच्यावरती आपण अशी लाईन ओढून घेतली. आता बाहीची उंची बघा किती आहे तुमच्या. हे पा असं ठेवा. जिथे आपली बाही तयार आहे तिथे एक मार्किंग करून घ्या असं. आता इथून इथपर्यंत जिथपर्यंत आपली तयार आहे का बघा किती आहे तयार असं बघायचं. हे पा अशा पद्धतीने 6.25 इंच म्हणजे तयार आहे. हे पा 6.25 इंच तुमची किती आहे ती बघा. कोणाची कमी असते कोणाची थोडीशी जास्त असते. आवडीनुसार आपण ठेवतो. हे पा लक्षात घ्या. इथून मोजून घ्यायचं. जिथपर्यंत आपली तयार आहे ना ते इथपर्यंत असं मोजून घ्यायचं. हे पा इथून इथपर्यंत माझी 6.25 इंच भरलं. सर्वात आधी काय करायचं हे पा सोपं सांगते. नाही लक्षात आलं तर हे पा जी तयार आहे ना ते मार्किंग करून घ्या. किती सुद्धा असू देत तयार. लक्षात ठेवा. इथे मी तयारचं मार्किंग करून घेतला. आता इथे ही साधी बाही असल्यामुळे साधा ब्लाऊज असल्यामुळे मी वरच्या बाजूला 1.5 इंच वाढवून घेणार. 1.5 इंच कशासाठी लागतं? खालच्या बाजूला आपली पट्टी असते. हात शिलाई सुद्धा करावी लागते त्यासाठी 1 इंच लागतं आणि बाही जोडण्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लागतं. त्यासाठी उंची अधिक 1.5 इंच लक्षात ठेवा. बाहीची उंची साध्या बाहीमध्ये लक्षात ठेवा आणि अस्तरच्या बाहीमध्ये आपण काय करतो फक्त 1 इंच लागतं ते लक्षात ठेवा. आता हे झालं परफेक्ट आपलं उंचीचं मार्किंग. हे लक्षात ठेवत जा आणि तुमच्या मापाचं तुम्ही असं पेपर कटिंग करून ठेवा. साध्या बाहीचं वेगळं ठेवा, अस्तरच्या बाहीचं वेगळं ठेवा. म्हणजे काय होईल तुम्हाला साधा ब्लाऊज शिवायचं असेल तर साध्या बाहीचं, अस्तरचं ब्लाऊज शिवायचं असेल तर अस्तरच्या बाहीचं सुद्धा मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये हे सांगणारच आहे. आता दंडगेर मोजून घ्या किती आहे तो बघा. पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या. पहिली शिलाईची टिप इथे मार्किंग केलंय बघा. ते आता लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा काय होतं कपडा ह्या बाजूला कमी असतो. 2 इंच वाढवून घ्यावं लागतं इकडच्या बाजूला फिटिंगसाठी. ते लक्षात ठेवा. आता इथे आहे जास्त कपडा. जर कमी असेल तर त्यांनी काय करायचं पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या. दंडगेर आपला परफेक्ट. लक्षात आलं. आता असं पकडा. इथे ही आपली बंद बाजू आहे. हे पहा ही बंद बाजू असं पकडा. जिथपर्यंत आपण पहिली शिलाईची टिप मार्किंग केलं तिथपर्यंत असं मोजून घ्या. माझं इथं भरते 6 इंच. हे पहा 6 इंच भरते. लगेच लिहून घ्या. 6 इंच माझं भरते. हे पहा लिहून घेतलं मी. त्यामध्ये 2 इंच जास्त घ्यायचं आहे. तुमचं किती भरते बघा. दंडगेर 5.5 भरेल, 5.25 सुद्धा भरू शकतं, 6.25 सुद्धा भरू शकतं. त्यामध्ये 2 इंच घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवत जा. आता इथं माझं किती भरलं 6 इंच भरलं. हे पहा इथं मी 6 वरती मार्किंग करून घेते. जेवढं भरलं तेवढं दंडगेर आलं लक्षात. आणि पुढच्या बाजूला लगेच 2 इंच घ्यायचं आहे. सोपं आहे एकदम. नवीनला सुद्धा पटकन जमेल ही पद्धत आहे. आता हे झालं बरोबर. आता ही आपली ओपन बाजू लक्षात ठेवा. दंडगेर अधिक 2 इंच. वाटलं तसं लिहून ठेवत जा म्हणजे चुकणार नाही. आता वरून येणारं माप ओपन बाजू आहे. 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. बाहीच्या उंचीनुसार 2.5 इंच लक्षात ठेवा. 2.5 इंच घेतलं आहे. आता इथून आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे. 2 इंच कशासाठी? बऱ्याच वेळा काय होतं मुंडा पुढे मागे होतो. फिटिंग मार्जिंग आपण किती पकडतो 2 इंच. त्यासाठी हे 2 इंच तिथे बरोबर आपलं फिटिंग मार्जिंग आलं ना बरोबर आपला मुंडा परफेक्ट होतो. ते लक्षात ठेवत जा. आता ही पद्धत. त्यासाठी हे 2 इंच कंपल्सरी घेत जा. आणि हे अंतर असतं बाहीच्या उंचीनुसार. चार्ट सुद्धा टाकलेला आहे बघा मी. हे पहा इथे मी 2.5 इंच घेतलेलं आहे. उंची कमी असेल तर 2 इंच 2.25 इंच ठेवतात. उंची जास्त असेल तर हे अंतर आपल्याला इथे 2.25 इंच 3 इंच सुद्धा ठेवावं लागतं. ते लक्षात ठेवा. मी प्रत्येक वेळेस सुद्धा तुम्हाला हे समजून सांगत असते. जशी बाहीची उंची असेल तेवढ्या मापाचं तुम्हाला इथे मी अंतर सांगतच असते. त्यासाठी तुम्ही रोजची व्हिडिओ बघत जा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आता इथून आतमध्ये 1 इंच घ्यायचं आहे. ते कोणत्याही साईजमध्ये आपण घेतो बंद बाजूने. हे पहा इथे 1 इंच हे आलं लक्षात. आता इथून इथपर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा हे मार्किंग करायला विसरू नका. हे जास्त आहे ना ते आपल्याला घ्यायचं नाही आहे त्यासाठी. आता इथं आपल्याला परफेक्ट बाहीचा आकार द्यायचा. इथून 1 इंच घेतलेलं आहे हे लक्षात ठेवा. 1 इंच लिहून ठेवते. 1 इंच. हे पहा आता इथे आकार देताना काय करायचं. हे पहा इथून द्यायचा. हे पहा सुरुवातीला काय करा असा आकार द्या मार्किंग करत. हे पहा नक्की जमेल. नंतर हे पहा थोडासा उंच घ्यायचा इथून. नंतर थोडंसं खाली खाली यायचं अशा पद्धतीत घसरगुंडीसारखा थोडक्यात. इथं मग थोडंसं असं खाली यायचं. इथपर्यंत असं मिळवायचा. हे पहा समजून सांगते परत एकदा. थोडंसं असं उंच घ्यायचं. आकार व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघा. हे पहा इथपर्यंत असं मिळवायचं.
ते लक्षात घ्या. आता ह्या बाजूने थोडासा असं खोलगट असतो, इथून घ्यायचं हे पहा, असं मार्किंग करत घ्यायचं. इकडच्या बाजूने वरच्या बाजूला असं कमी कमी करत यायचं हे पहा, अशा पद्धतीने. मग इथून त्या मार्किंगवरती बरोबर असा आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा, अशा पद्धतीने. आता हा आकार जोडताना पाठीमागच्या मुंड्याला जोडला जातो. इथंच आपलं बऱ्याच वेळा चुकतं बघा. हा आकार पाठीमागच्या मुंड्याला जोडला जातो, लक्षात ठेवा. आणि हा आकार असतो आपला पुढच्या मुंड्याला जोडला जातो. म्हणजे हा आकार आपला खोलगट आकार झाला. असं खोलगट आकाराला असं मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे आपलं चुकत नाही बाही जोडताना. हे लक्षात ठेवू जा तुम्ही, हे मार्किंग करून ठेवा. आपला आकार बरोबर आहे का असं बघा परत एकदा. इथे सुद्धा आपलं बरोबर आहे का असं बघून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवत जा. एकदा पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये. आता इथून हे कट करून घेते हे पहा. त्यासाठी मी तुम्हाला ब्लाऊजवरती दाखवते, म्हणजे तुमची सुद्धा मापे बघून तुमच्या हे पटकन लक्षात येईल. हे पहा, इथपर्यंत कट करून घेतलं मी. आता इथून सर्वात आधी हा उंच आकार पाठीच्या बाजूला जोडला जातो, तो आकार कट करून घ्यायचा आहे. इथेच आपलं चुकतं बघा बऱ्याच वेळा. कोणता आकार कोणत्या बाजूला जोडला जातो, आकार कसा द्यायचा हे आपल्या लक्षात येत नाही. ही पद्धत तुम्ही लक्षात ठेवत जा. आता नेहमी मध्यावरती एक मार्किंग करून ठेवायचं बाही जोडताना, म्हणजे बरोबर ते आपल्या लक्षात राहतं त्यासाठी. आता एक बाजू बाजूला घेते, ही आपली पाठीची बाजू झाली, उंच बाजू थोडीशी. ही आपली खोलगट बाजू. हे पहा, इथून सुरुवात करा. हे 2 इंच घेतलं का त्याच्या पुढे इथं आपण लाईन ओढून घेतली, त्याच्या पुढे हे पहा असं लक्षात घेत जा. असं पेपर कटिंग करून ठेवा. हे पहा, इथपर्यंतच आपण इथपर्यंत, इथून इथपर्यंत 1 इंच घेतलं, तिथपर्यंतच आकार कट करावा लागतो. हे पहा, बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवायचं, म्हणजे काय होतं आपलं चुकणार नाही कधीच. आणि मध्यावरती मार्किंग करून ठेवायचं, ते लक्षात ठेवत जा. इथे आपलं परफेक्ट पेपर कटिंग झालेलं आहे. आता हे आपल्याला ब्लाऊज पिसावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे. ही आपली बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. हे पहा, ही आपली बंद बाजू. आता सर्वात आधी पाठीची बाजू ठेवा. बंद बाजूला आपला गळा आहे, लक्षात ठेवा. बघू शकता, असं ठेवा. कपडा एका लाईनीमध्ये आहे का ते सुद्धा बघत जा. आता हा माझा एका लाईनीमध्ये आहे. आता सर्वात आधी तर मार्किंग करून घ्यायचं आहे. पाठीची बाजू आहे तशीच मार्किंग करून घ्या. आता ही बाजू आणि कुठं बसते ते सुद्धा बघत जा. हे पहा, असं ठेवते इथे, हे बाजूला बसते बरोबर माझं. कपडा व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघत जा. आता इथे असं ठेवून घ्या आणि आहे असंच मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. फक्त ठेवताना ही सरळ बाजू झाली पाहिजे, हे बरोबर आपलं आलं पाहिजे, ते लक्षात ठेवायचं. आता बाही कुठं बसते ते आपण बघूया. हे पहा, ह्या बाजूला बघू शकतो. कपडा व्यवस्थित आहे का ते बघा. हे पहा, इकडच्या बाजूला आपण ठेवून बघूया. बसते, थोडंसं कपडा कमी पडतोय फिटिंगच्या बाजूला, थोडंसं नॉर्मल आपण तिथं जोडून सुद्धा घेऊ शकतो. सर्वात आधी काय करायचं आहे, असंच मार्किंग करून घ्या. आता इथे हे ठेवून बघते मी, बसतंय का. हे पहा, बरोबर बसतंय. मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जिथे आपला कट मार्किंग केलेला आहे ना, इथे बघा थोडंसं मार्किंग केलं, तिथं बरोबर असं मार्किंग करून ठेवायचं, ते विसरू नका. इथे सुद्धा केलेलं आहे आणि इथे सुद्धा केलेलं आहे. हे पहा, ही बाजू ठेवून ते लक्षात ठेवत जा. इथे हे पहा, बरोबर आलेलं आहे, हे लक्षात ठेवत जा. आता क्रॉसपट्टी राहिलेली आहे, कारण की अजून आपल्याला पायपिंगच्या पट्ट्या, हुकलूक पट्टी, पाठीची पट्टी काढून घ्यायची आहे. आपल्याकडे एवढाच फक्त कपडा शिल्लक आहे. आता इथे काय करायचं आपल्याला आहे, अशी ठेवा. हे पहा, बघू शकता. आणि सर्वात आधी मार्किंग करून घ्या.
आता हे व्यवस्थित आपल्याला आहे असंच केलेलं मार्किंग कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने आपण इथे क्रॉसपट्टी कट करून घेतली होती. इथे आपल्याला खालच्या बाजूला सुद्धा जोडायला लागणार आहे. कपडा कमी पडत होता. इथे आपण अस्तरचा कपडा वापरला तरी सुद्धा चालेल. आता इथे मी काय करते, एकावरती एक असं ठेवून घेते आणि ह्याच्यावरती ही क्रॉसपट्टी अशी ठेवून घेते. हे पहा, बघू शकता. वाढवून घ्यायचं नाहीये, आहे अशीच कट करून घ्यायची आहे. अशी ठेवून घ्या आणि कट करून घ्यायची आहे. इथे मी क्रॉसपट्टी कट करून घेतली. हे पहा, असं ठेवून घेते. बघू शकता. हे अस्तरची क्रॉसपट्टी इथे आपल्याला खालच्या बाजूला जोडण्यासाठी लागणार आहे. हे पहा, इथे ठेवून घेते आणि इथे ही अशी ठेवून घेते. आता इथे बघा, गळ्याच्या बाजूची पट्टी निघालेली आहे आपली. हे पहा, पाठीच्या. आपण हुकलूक पट्टीचा वापर करू शकतो, ठीक आहे ना. आता इकडच्या बाजूला हे पहा, असं कट करून घेते मधून मी. म्हणजे हुक पट्टी आणि लूप पट्टी कट करून झाली. 2.5 इंचाची घ्यायची. तुम्हाला जर पुरत नसेल ना उंचीला, तर मग तुम्ही 2.5 इंच माप घ्यायचं हे आणि कट करून घ्यायचे. जेवढी तुम्हाला उंचीला लागणार आहे तेवढी हुक आणि लूप पट्टी लक्षात ठेवा. आता इथे आपल्याकडे एवढाच कपडा शिल्लक आहे. हे पहा, असं क्रॉस बघायचं कुठं आहे. हे पहा, असं. हे पहा, असं बघायचं. असं सरळ नाही काढायचे. हे झालं सरळ आपलं आणि हे सुद्धा सरळ झालं. असं क्रॉस बघा. हे पहा, लगेच लक्षात येते. हे पहा, असं क्रॉस बघायचं. थोडंसं असं खेचलं जातं. आता इथे असा पट्टीचा वापर करा. अशी क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची. हे पहा, क्रॉसमध्ये काढा. एवढाच कपडा आपल्याकडे शिल्लक आहे. आणि जर तुमच्याकडे शिल्लक नसेल मग काय करायचं, ह्याच कलरचा अस्तरचा कपडा सुद्धा वापरला तरी सुद्धा चालेल. फक्त हाच कलर वापरा. हे पहा, अशा पद्धतीने. आणि पाठीची पट्टी अस्तरच्या कापडाची वापरली तरी सुद्धा चालते, ते लक्षात ठेवा. हुक लूक पट्टी कपडा कमी असेल तर त्या पद्धतीने ते करू शकता. आता इथे सुद्धा मी जेवढ्या निघतील ना पट्ट्या तेवढ्या इथे मी कट करते. फक्त आपल्याला हे पट्ट्या एकाला एक अशा जोडून घ्याव्या लागणार आहे, ते लक्षात ठेवा. आता ह्या पट्ट्या मी इथे कट करून घेते. आता इथे बघा, एवढाच कपडा शिल्लक आहे. ह्यामध्ये पाठीची पट्टी काढावी लागते, पण आता एकाला एक आपल्याला जोडून घ्यावी लागणार आहे. एवढं फक्त करावं लागणार आहे. पहा, एवढा कपडा निघाला. इथं पाठीची पट्टी काढताना 1.5 इंच घ्यायचं. 1.5 इंच लक्षात ठेवत जा. पाठीची पट्टी काढताना 1.5 इंचाची घ्यायची. जेवढ्या लांबीची लागणार आहे तेवढी. हुक आणि लूप पट्टी घेताना 2.5 इंचाची घ्यायची. आता हे 1.5 इंच भरते का बघू शकता. बरोबर भरते. आता इथे सुद्धा निघाली एक माझी. हे पहा, 1.5 इंच बरोबर भरते. काय करायचं, शिल्लक राहिलं ना असं तुकडे तुकडे राहतात बऱ्याच वेळा ब्लाऊज पीस मधले. मग असं मार्किंग करून घ्यायचं. एका सरळ लाईनीमध्ये मार्किंग करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. हे पहा, हे पहा, अशा पद्धतीने इथून हे मी कट करून घेते. फक्त आपल्याला हे एकाला एक असे जोडून घ्यावे लागणार आहेत. हे पहा, एवढी निघाली आणि फक्त ही पट्टी एकाला एक अशी जोडून घ्यायची, म्हणजे ते बरोबर होऊन जाईल. आता
आपल्याला बाहीला थोडासा जोड द्यावा लागणार. एकदम नॉर्मल फिटिंगच्या बाजूला कमी पडलं होतं. आता हा कपडा ठेवा आणि हा कपडा जोपर्यंत आपला ब्लाऊज शिलाई होत नाही, जर शिल्लक राहिला तर जवळ ठेवत जा, ते लक्षात ठेवत जा. हे पहा असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि जवळ ठेवायचा कपडा, ते लक्षात ठेवत जा नेहमी. एवढा कपडा मी माझ्या जवळ ठेवते. जर कुठे कमी पडला, आपल्याला शक्यतो बाहीला जोड आलेला आहे ह्या बाजूला, तिथे आपल्याला जोडण्यासाठी उपयोगी पडेल. इथे आपलं क्रॉस पट्टीचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे आणि हेच पेपर कटिंग ठेवून मी ब्लाऊज पिसावरती मार्किंग करून कसं कट करायचं आहे एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. आणि ह्याचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.